गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन, मायबाप सज्जनांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। समर्थांनी सांगितलं आहे की धर्म कोणताही असो, चांगला अगोदर माणूस बना। जेव्हा हिशोब करायचा होतो ना, तेव्हा कर्माचाच हिशोब होतो, धर्माचा कधीच होत नाही। म्हणजेच काय? म्हणजेच बघा, या भारतभूमीमध्ये ह्या भारताला भारत माताच का म्हटलं जातं? बघा, इतर अनेक देश आहेत, या जगामध्ये भरपूर देश आहेत, पण जिथे मायेचा ओळावा निर्माण होतो ना, ती भारत माता आहे। कारण का? कारण बघा, विविध जाती धर्माचे लोक या भारत मातेच्या कुशीमध्ये आनंदाने राहतात, म्हणून भारत माता ही खूप महत्त्वाची आहे। म्हणून बघा, आपण धर्माधर्मामध्ये भांडण लावू सुद्धा नका आणि करू सुद्धा नका। कारण जे चांगलं करायचे आहे ना, ते कर्म करा। कारण चांगला माणूस घडतो ना, तो कर्मामुळेच घडत असतो। म्हणून बघा, हल्लीच्या काळामध्ये, या कलियुगामध्ये जास्त अराजकता माजण्याचं कारण काय आहे? बघा, आपला एक काळ होता, आपले पूर्वज होते ना, बघा, जाती जातीमध्ये बघा विवाह बंद व्हायचे। बघा, पण आता तसं राहिलं आहे का? आता कोणत्याही जातीचा व्यक्ती असो, वेगवेगळ्या जातीशी बघा संबंध निर्माण करायला लागला आहे, लग्न बंधनात अडकायला लागला आहे। पण असं म्हणतात ना की बघा, ज्याचं काम त्याने करावं। बघा, हल्लीच्या काळामध्ये बघा, जो न्हावी असतो बघा, तो केस कापण्याचं काम करत असतो, सांभार असतो बघा। म्हणजे ज्याचं काम, तो एक काळ होता की ज्याचं काम त्याने करत होता, म्हणून पूर्ण देश सुखी होता, सगळ्या गोष्टी किती व्यवस्थित होत होत्या। पण आता तसं राहिलं आहे का? बघा, आता सध्याच्या जमान्यामध्ये मुस्लिम बघा, मुस्लिम हिंदू बघा, या दोन प्रमुख जाती मानल्या जातात। मुस्लिम आणि हिंदू बघा, यांच्यामध्ये विवाह बंद होण्यास चालू झालेला आहे। बघा, मुस्लिमांचे सण वेगळे, हिंदूंचे सण वेगळे, मग ती अराजकता माजल्याशिवाय राहील का? बघा, म्हणून जर जाती जातीमध्ये विवाह बंद झाले, धर्माधर्मामध्ये विवाह बंद झाले, बघा कधी जीवनामध्ये एवढी सुंदरता निर्माण होईल ना। पण हल्लीच्या काळामध्ये तसं राहिलेलंच नाही। दोघांचे सण वेगळे असतात, दोघांचे विचार वेगळे असतात, मग प्रेम निर्माण होईल का? बघा, प्रत्येकानं समजायला हवं। समर्थांनी सांगितलं आहे की बघा, या पौराणिक कथांमध्ये आपण बघा सोशल मीडियाद्वारे बघा वेगवेगळ्या अशा घटकांमध्ये आपण एक गोष्ट ऐकलेली असते की बघा, ब्रह्मदेव त्यांनी स्वतःच्या मुलीसोबत लग्न केलं। नक्की ही सत्यता काय आहे? आपण ही सत्यता जाणून घेतली का की खरंच त्यांनी त्यांच्या मुलीसोबत लग्न केलं की नाही? पण आपण नुसतं कोणी सांगितल्याबरोबर लगेच आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो, पण जाणून घेण्याचा कधीच प्रयत्न करत नाही। बघा, तुम्हाला माहीतच असेल की आजपासून काही वर्षापूर्वी बघा ही गोष्ट घडली होती। बघा, आपल्या कानावर पडलं की बघा, ब्रह्मदेवानं बघा त्यांच्या मुलीसोबत लग्न केलं। म्हणूनच की काय, या पृथ्वी तलावर ब्रह्मदेवाची पूजा केली जात नाही। बघा, तुम्हाला सांगू इच्छितो की ब्रह्मदेव आणि सरस्वती माता यांची कहाणी तेव्हाची आहे जेव्हा या सृष्टीची रचना होत होती। बघा, हिंदू धर्मानुसार
सृष्टीची रचना ही ब्रह्माजीद्वारा करण्यात आली. बघा, त्याचबरोबर आपण सर्वांना हे सुद्धा माहीत असेल की या विश्वाचा पालनकर्ता म्हणून भगवान नारायण म्हणजेच भगवान महाविष्णू आहेत. त्याचबरोबर भोलेनाथ म्हणजे भगवान शिवशंकर यांना या सृष्टीचा रक्षणकर्ता म्हणून संबोधलं जातं. तर ब्रह्माजी आणि सरस्वती माता आपण सर्वांना हे सुद्धा माहीत असेल या विश्वाचा पालनकर्ता म्हणून भगवान नारायण म्हणजे भगवान महाविष्णू आहेत. बघा, आणि त्याचबरोबर भोलेनाथ म्हणजे भगवान शिवशंकर यांना या सृष्टीचा रक्षणकर्ता म्हणून संबोधलं जातं. बघा, ब्रह्माजी आणि सरस्वती माता यांची कहाणी पूर्णपणे समजून घेण्यासाठी आपल्याला बघा शेवटपर्यंत खोलवर जावं लागणार आहे. आपल्या मनामध्ये असे बरेच प्रश्न निर्माण झाले असतील. पहिला प्रश्न असा की माता सरस्वतीने ब्रह्माजींना श्राप का दिला? बघा, दुसरा प्रश्न असा की ज्यामुळं बघा ब्रह्मदेवाने स्वतःच्या मुलीसोबत लग्न का केलं? बघा, तिसरा प्रश्न असा की बघा ब्रह्म आणि सरस्वती यांचा नेमका संबंध काय होता? चौथा प्रश्न, सरस्वती माता ब्रह्माजींची पत्नी आहे की मुलगी आहे? पाचवा प्रश्न, ब्रह्माजींची पूजा का केली जात नाही? आणि सहावा प्रश्न, ब्रह्माजींचे किती लग्न झाले? आणि सातवा प्रश्न, सरस्वती मातेनं ब्रह्माजींना श्राप का दिला होता? बघा, या सर्व प्रश्नांची उत्तरं या निरूपणामध्ये आपण देणार आहोत. बघा, आपल्याला सर्वांना माहीत असेल की ब्रह्मा विष्णू महेश या सृष्टीचा निर्माता, पालनकर्ता आणि रक्षक म्हणून संबोधलं जातं. परंतु आश्चर्याची गोष्ट ही आहे की आपण पृथ्वीवर भगवान महाविष्णू आणि भोलेनाथ याची मंदिरं खूप ठिकाणी पाहिलं असतील, परंतु या सृष्टीचा निर्माता रचनाकार ब्रह्मदेव यांचं कुठेही मंदिर आपण पाहिलं नसेल. पूर्ण पृथ्वीवर ब्रह्मदेवाची मूर्ती भारतात फक्त पुष्कर या ठिकाणी आहे. काही लोकांचं असं म्हणणं आहे की ब्रह्माजींची पूजा न करण्याचं कारण माता सरस्वती संबंधित आहे. बघा, ब्रह्मदेवानं सरस्वती मातेसोबत लग्न केलं होतं, जी त्यांची मुलगी होती, आणि याच कारणामुळं ब्रह्मदेवाची पूजा केली जात नाही. या गोष्टीला व्यवस्थित समजण्यासाठी या प्रश्नाला आपण लक्षपूर्वक समजून घेऊया. सरस्वती पुराणामध्ये भगवान ब्रह्म आणि माता सरस्वती यांच्या विवाहाची गोष्ट लिहिलेली आहे. त्या प्रसंगानुसार जेव्हा भगवान ब्रह्म या सृष्टीची रचना करत होते, तेव्हा सृष्टीची रचना चालू ठेवण्यासाठी ध्यानाची आवश्यकता होती, आणि यासाठीच त्यांनी त्यांच्या मनातून माता सरस्वतीची निर्मिती केली. आणि माता सरस्वतीची कोणीही आई नाही आहे. आता सरस्वतीचा जन्म भगवान ब्रह्म यांच्या मनातून झाला आहे. माता सरस्वतीला बुद्धीची देवता म्हणून समजलं जातं. बघा, भगवान ब्रह्म यांनी सृष्टीसोबत माता सरस्वतीची निर्मिती केली, आणि त्याचबरोबर वेगवेगळे जीव जंतू, प्राणी, डोंगर, नद्या यांची निर्मिती केली. आणि ह्या निर्मिती प्रक्रियेमध्ये भगवान ब्रह्म सरस्वती मातेच्या रूपावर मोहित झाले. बघा, आणि माता सरस्वती बुद्धीची देवता असण्यासोबतच रूपाचीही खूपच सुंदर आहे. परंतु सरस्वती मातेचा जन्म ब्रह्मापासून झाला आहे. त्यामुळं जेव्हा भगवान ब्रह्मदेव सरस्वती मातेला पाहून मोहित झाले, तेव्हा देव लोकांमध्ये त्यांची खूपच जास्त निंदा करण्यात आली. परंतु एवढे सर्व असूनही ब्रह्मदेवानं सरस्वती मातेसोबत विवाह केला, आणि जवळजवळ 100 वर्ष पृथ्वीवर जंगलामध्ये निवास केला. बघा,
पृथ्वीवर जेव्हा भगवान ब्रह्मदेव आणि सरस्वती माता निवास करत होते तेव्हा त्यांच्या मार्फत मनू नावाच्या पुत्राचा निर्माण झाला. पुढे जाऊन मनूची मुळबाल मनुष्य म्हणून ओळखू जाऊ लागली. बघा, भगवान ब्रह्माच्या या कृत्यामुळं देवलोकांमध्ये हा निर्धार करण्यात आला की ब्रह्मदेवाची पूजा न करण्यात यावी. बघा, स्वतःच्या मुलीसोबत लग्न केल्यामुळं भगवान ब्रह्मदेवाची सर्व देवलोकांमध्ये खूप जास्त प्रमाणात आलोचना करण्यात आली आणि ब्रह्मदेवाला त्याच्या कृत्याची शिक्षा देण्यासाठी सर्व देवता मिळून भगवान शिवांकडे गेले आणि ब्रह्मदेवाला शिक्षा देण्यासाठी त्यांनी विनंती केली. भगवान शिव बघा देवतांचे म्हणणं ऐकून खूपच जास्त क्रोधित झाले आणि यामुळंच भगवान शिव यांनी ब्रह्माजींच्या 5व्या मस्तकाला त्यांच्या शरीरापासून वेगळं केलं. असं मानलं जातं की भगवान ब्रह्म यांचा 5वा मस्तक नेहमी वाईट विचारांनी भरलेला असायचा आणि म्हणूनच भोलेनाथांनी अशा मस्तकाला नष्ट करणं योग्य समजलं. बघा, आणखी एक कथा ही अशी आहे की भगवान ब्रह्म आणि यांनी स्वतःचीच मुलगी सरस्वती माता यांच्यासोबत विवाह केल्यामुळं सरस्वती माता खूपच क्रोधित झाली आणि त्यांनी भगवान ब्रह्मदेव यांना श्राप देऊन टाकला. बघा, तुमची या पृथ्वी लोकावर कुठेच पूजा केली जाणार नाही आणि राजस्थानमधील पुष्कर सोडून भगवान ब्रह्मदेवाचा बघा या पृथ्वी लोकावर कुठेही मंदिर नाही. पुढचा प्रश्न असा की ब्रह्मदेव आणि सरस्वती माता यांचा संबंध तरी काय? बघा, ब्रह्मदेव आणि सरस्वती माता हिंदू धर्मात खूप जास्त महत्त्वपूर्ण देवी देवता आहेत. यांच्या संबंधित कोणत्याही विषयावर विश्वास ठेवण्यापूर्वी तुम्हाला वेद पुराणाचं नॉलेज असणं खूप अत्यंत गरजेचं आहे. कारण बघा, सर्वात आधी तुम्हाला सांगू इच्छितो की हिंदू धर्माबद्दलची संपूर्ण माहिती वेद पुराणामध्ये देण्यात आलेली आहे. बघा, वेदांमध्ये हिंदू धर्मामधील कुठल्याही देवी देवतांचं वर्णन करण्यात आलेलं नाही. आपण जेवढे काही देवी देवतांना ओळखतो ना त्यांचा फक्त उल्लेख पुराणामध्ये करण्यात आलेला आहे. आणि आता तुम्हाला हे सुद्धा समजून घेणं खूप गरजेचं आहे. बघा, भगवान ब्रह्म आणि सरस्वती माता यांच्याबद्दल जी काही माहिती देण्यात आलेली आहे त्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की ही माहिती सरस्वती पुराणामधून घेण्यात आलेली आहे. परंतु सरस्वती पुराण यासारखा कोणताही पुराण या हिंदू धर्मामध्ये अस्तित्वात नाही. तर मग मला असं वाटतं की ही सर्व माहिती खोटी आहे का? हिंदू धर्मामध्ये 4 वेद आणि 18 पुराण आहेत. या पुराणामध्ये सरस्वती पुराण नावाचा कोणताही पुराण अस्तित्वात नाही. काही मोठ्या पुराणांना उपपुराणांमध्ये विभाजित करण्यात आलं आहे, परंतु या उपपुराणांमध्ये सुद्धा सरस्वती पुराण नावाचा कोणताही पुराण नाही आहे. काही ठिकाणी मस्त पुराणबद्दल बोललं जातं, परंतु मस्त पुराणामध्ये सुद्धा भगवान ब्रह्मदेव आणि सरस्वती यांच्या विवाहाबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. अशामध्ये प्रश्न निर्माण होतो, भगवान ब्रह्म आणि सरस्वती माता यांच्यामध्ये कोणता संबंध होता? यामागील सत्यता काय आहे? तर जेव्हा भगवान ब्रह्म यांनी सृष्टीची निर्मिती केली तेव्हा भगवान विष्णू आणि भोलेनाथ यांच्या व्यतिरिक्त काहीही इथे नव्हतं. मग अशामध्ये जर त्यांना या सृष्टीला पुढे चालवायचं असेल तर मग स्त्री आणि पुरुषाची आवश्यकता होती आणि त्यांना त्यासाठी त्यांच्या मनातून या गोष्टींची रचना करणं खूप आवश्यक होतं. आणि म्हणूनच ब्रह्मदेवाने माता सरस्वती आणि नारद, मनोज, जामवंत, सनक, सनंदन, सनातन आणि संत कुमार यांचा जन्म त्यांच्या मनातून केला. बघा, एवढ्या लोकांचा जन्म
त्यांनी त्यांच्या मनातून केला. बघा, पहिली सरस्वती, बघा सरस्वती माता, दुसरे नारद, तिसरे मनुज, चौथे जामवंत, पाचवे सनक, सहावे सनंदन आणि सातवे सनातन आणि आठवे संत कुमार. बघा, यांचा जन्म त्यांच्या मनामधून केला आणि पृथ्वीला पुढे चालवण्यासाठी त्यांनी पृथ्वी लोकावर पाठवण्यात आले. बघा, त्यांनी पृथ्वीवर संतुलन ठेवण्यासाठी मात्र ती सरस्वती होती ना, सरस्वतीला त्यांच्या सोबत ठेवलं आणि सोबत असणाऱ्या स्त्रीला पत्नीचा दर्जा देण्यात आला. आता तुमच्या मनात हा प्रश्न निर्माण झाला असावा की सरस्वती माता ब्रह्मदेवाची पत्नी आहे की मुलगी? तर असा प्रश्न मनात उत्पन्न होणं सगळ्यांच्या स्वाभाविकच आहे. तर बघा, या ब्रह्मांडामध्ये असणाऱ्या प्रत्येक गोष्टीची रचना ब्रह्मदेवाने केली आहे. मग मुलगी असो किंवा पत्नी असो, दोघांची ही रचना ब्रह्मदेवानेच केली आहे. बघा, भगवान ब्रह्मदेवांना जर कोणासोबत विवाह करायचा असेल तर यासाठी सुद्धा त्यांना त्यांच्या मनातूनच या गोष्टींची निर्मिती करावी लागली असती आणि त्यांच्या मनातून उत्पन्न झाल्यामुळं त्यांचं नातं हे मुलीसारखं लावण्यात येतं. बघा, या सृष्टीच्या उत्पत्तीनंतर वेगवेगळ्या घटनांवर ब्रह्मदेवाचं लग्न हे 5 वेळा झालं होतं आणि म्हणूनच त्यांच्या एकूण 5 पत्नी आहेत. त्यामध्ये सरस्वती, सावित्री, गायत्री, श्रद्धा आणि मेधा आहेत. चला आता जाणून घेऊया भगवान ब्रह्मदेवाची पूजा का केली जात नाही. बघा, आपण पृथ्वी लोकावर वेगवेगळी मंदिरं पाहिली असतील. यामध्ये भगवान महाविष्णू, शंकर भोलेनाथ यांची मंदिरं आपण पाहिलीच असतील, परंतु आपण कधीही भगवान ब्रह्मदेवाचं मंदिर कधीच पाहिलं नसेल. परंतु एक ठिकाणी मात्र आहे, ते राजस्थानमधल्या पुष्कर या ठिकाणी. बघा, भगवान ब्रह्मदेवाचं एक मंदिर आहे आणि हे मंदिर 3 झऱ्यांच्या मध्ये आहे. प्रचलित कथेद्वारे असं आहे की सृष्टीच्या निर्मितीच्या वेळी एका राक्षसानं पृथ्वीवर खूप जास्त प्रमाणात बघा उत्पात माजवला होता आणि जेव्हा त्या राक्षसानं भगवान ब्रह्मदेवाला त्रास द्यायला सुरुवात केली तेव्हा ब्रह्मदेवानं त्या राक्षसाचा वध केला आणि तेव्हा ब्रह्मदेवाच्या कमळाचे 3 तुकडे झाले आणि हे पृथ्वीवर पडले, ज्यापासून मोठमोठे झरणे तयार झाले आणि आज तो स्थान भारतातील पुष्कर या ठिकाणी आहे आणि त्या 3 झरण्यांना कनिष्ठ पुष्कर म्हणून संबोधलं जातं. बघा, या झरण्यांच्या निर्मितीनंतर तिथे एक यज्ञ करण्यात आला आणि असं म्हटलं जातं की त्या यज्ञामध्ये स्वतः ब्रह्मदेव बसण्यासाठी आले होते आणि या यज्ञामध्ये पतीसोबत पत्नीला बसावं लागलं आणि तेव्हा ब्रह्माजींची पत्नी सावित्री होती आणि तिला येण्यासाठी खूप जास्त वेळ लागत होता. खूप जास्त वाट पाहिल्यानंतर पूजेचा मुहूर्त निघून जात असल्यामुळं भगवान विष्णू यांनी एक कल्पना सांगितली की ब्रह्मदेवाचं लग्न याच पूजेच्या दौरान करण्यात यावं. त्यामुळं भगवान नारद यांनी गायत्री नावाच्या एका स्थानिक मुलीला भगवान ब्रह्म यांच्यासोबत विवाह करण्यासाठी तयार केलं आणि जेव्हा त्या दोघांचा विवाह संपन्न झाला आणि भगवान ब्रह्म त्यांची पत्नी गायत्रीच्या सोबत पूजेला बसले, बघा तेव्हाच तिथे माता सावित्री आली आणि समोरील सर्व दृश्य पाहून माता खूपच क्रोधित झाली आणि याच क्रोधामुळे त्यांनी भगवान ब्रह्माला श्राप दिला की या धर्तीवर त्यांची पूजा कधीच केली जाणार नाही. आणि त्याचबरोबर त्यांनी नारदाला देखील श्राप दिला की नारद तू आजीवन कुवाराच राशील. तर अशा प्रकारे भगवान ब्रह्म यांना 2 श्राप मिळाले. एक तर माता सरस्वतीने दिला आणि दुसरा माता सावित्रीने दिला. आणि जेव्हा माता सावित्रीला हे समजलं की त्यांनी हे सर्व भगवान विष्णू यांच्या सांगण्यावरून केलं आहे, तेव्हा माता सावित्रीच्या श्रापापासून
भगवान विष्णूसुद्धा वाचू शकले नाहीत. बघा, माता सावित्रीनं सुद्धा भगवान विष्णूंना श्राप दिला. हे त्यांच्या पत्नीच्या वियोगानं वर्षानुवर्ष तडपत राहतील. आणि याच शापामुळं भगवान श्रीरामांना सुद्धा माता सीतेपासून वेगळं राहण्याची यातना सहन करावी लागली होती. बघा, रामायणामध्ये चला, कारण रामायणामध्ये बघा, रामायणाच्या गोष्टी, रामायणाची कथा, या सर्व तुम्हाला काही सांगायची गरज नाही. बघा, म्हणून तेव्हासुद्धा रामाला सीतेपासून बघा वेगळं राहावं लागलं होतं. बघा, यानंतर जेव्हा माता सावित्रीचा क्रोध कमी झाला तेव्हा त्यांनी भगवान ब्रह्मदेवांच्यावर दया दाखवत बघा ती म्हणाली, त्यांची पूजा या पृथ्वीवर फक्त एका ठिकाणी म्हणजे पुष्कर या ठिकाणीच केली जाणार आहे. आणि त्यानंतर माता सावित्री रत्नागिरी येथील एका डोंगरावर गेली आणि तिथेच ध्यानस्थ झाली. आणि तेव्हापासून माता सावित्री ही तिथेच आहे. आणि तिथून खाली पुष्कर या ठिकाणी 3 झरण्यांच्या इथे भगवान ब्रह्मदेव यांचं मंदिर आहे. बघा, इतिहासकारांच्या मतानुसार इसवी सन 1711 भगवान ब्रह्म यांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. आणि त्यापूर्वी इथे बिना मूर्तीची पूजा करण्यात येत होती. बघा, अशी सर्व गोष्ट, असा सर्व पुराव्यासहित पूर्ण ही पौराणिक कथा आहे. पण आपण बघा फक्त म्हणत असतो की ब्रह्माजींनी स्वतःच्या मुलीसोबत लग्न केलं, हे केलं, ते केलं. बऱ्याच गोष्टींमधून बघा हे सर्व सत्य आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून इथे समर्थ सांगत आहेत, कोणतीही गोष्ट असते, आपण हे जीवन जगत असताना कुणीही कितीही कोणाबद्दल सांगू, पण प्रत्येक गोष्ट आपल्या डोळ्यांनी पाहिल्याशिवाय खरी मानू नये. कारण जे चांगलं, डोळ्यांना जे चांगलं दिसतं ना, ते खरंच चांगलं दिसतं की नाही ते जवळ गेल्याशिवाय. बघा, एखाद्या पेळ्यामध्ये पाणी आहे, पण ते पाणी गोड आहे की आंबट आहे की कडू आहे, हे जेव्हा आपण पितो ना तेव्हाच आपल्याला कळतं. म्हणून प्रत्येक गोष्टीची बघा शहानिशा केल्याशिवाय त्यावर कधीही बोलू नये. कारण बघा, या शरीरावर जखम झाली ना तर ती एक वेळेला जखम भरता येते, पण शरीरावर झालेले शब्दांची वार ते कधीच भरता येत नाही. एवढे तलवारीसारखे, एवढे तीक्ष्ण असतात की बघा जेव्हा ते टोचतात ना तेव्हा आरपार निघून जातात. म्हणून या वैखरीला सर्व बघा, सर्व मनुष्याने या वैखरीवर लक्ष केंद्रित करायला हवं. या जीवनामध्ये दुसरं काही मनुष्याला जमलं नाही तरी चालेल, पण ज्याच्या ताब्यामध्ये वैखरी आहे ना तोच सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे आणि तोच परमेश्वराला आवडतो. आपण बघा, हे जीवन जगत असताना आपण दरवेळेला म्हणत असतो की परमेश्वराची भक्ती नक्की करावी कशी, कुठे मला दिसतो परमेश्वर, कुठे आहे, कोणीतरी सांगावं की ज्याला परमेश्वर दिसला. पण परमेश्वर दिसण्या एवढा आपली भक्ती तेवढी श्रेष्ठ आहे का? ज्याप्रमाणे समर्थ रामदास स्वामींना जिथे बघावं तिथे हनुमंतरायांचं दर्शन व्हायचं. बघा, हे काय खोटं होतं का? बघा, या सगळ्या खऱ्याच गोष्टी आहेत, पण आपण ती भक्ती करत नाहीत, हे आपलं दुर्भाग्य आहे. आपल्याला या कामांमध्ये बघा या भगवंताची एवढी गोडी राहिली आहे का? बघा, आपला संसार करता वेळी, आपलं सुख दुःखांच्या वेळी त्याच्यामध्येच आपला दिवस जातो. पण समर्थ सांगत आहेत की तुला देव होता नाही आलं तरी चालेल, पण एक चांगला माणूस हो. समर्थ सांगत आहे की बघा, कुणावर माणसाने विश्वास ठेवायचा, कुणावर ठेवू नये, हे आपल्यावर असतं. पण समर्थांच्या मध्ये बघा, एखाद्याच्या आयुष्यामध्ये जर आपल्या सांगण्यामुळं एखाद्याचं आयुष्य बर्बाद होत असेल तर तो सर्वात मोठा पाप आहे. म्हणून दुसऱ्याला कोणतीही गोष्ट सांगताना 1000 वेळा विचार करा, कारण आपल्यामुळं दुसऱ्याच्या चेहऱ्यावर झालेलं दुःख असतं ना,
हे पापांमध्ये निर्माण होत असतं आणि त्याच्या दुप्पट दुःख आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या काळामध्ये निर्माण होईल. म्हणून कोणाच्याबद्दल बोलताना 1000 वेळा विचार करा, कारण तुमचा एक शब्द असतो ना, तो दुसऱ्याचं जीवन बर्बाद करू शकतो. म्हणून जे डोळ्यांनी दिसतं ते सत्यच असतं असं नाही. म्हणून विचार करा. विचार करून केलेली गोष्ट असते ना, ती कधीच दुसऱ्याच्या चेहऱ्यावर दुःख निर्माण करत नाही. बघा, समर्थ पुढे सांगत आहे की बघा, या पौराणिक कथा आपण ऐकतो आज सुद्धा या निरूपणामध्ये. बघा, या ब्रह्मदेवानी बघा या सरस्वती मातेशी लग्न का केलं. बघा, याबद्दल अनेक अशा शंका तुमच्या मनामध्ये निर्माण झालेल्या होत्या, पण सत्यता तुमच्यापर्यंत पोचावी म्हणून या निरूपणाद्वारे ही कथा सांगण्यात आली. हे पौराणिक सत्य सांगण्यात आलं. म्हणजेच काय? म्हणजेच बघा, जर कोणती गोष्ट असेल जर आपल्याला कळालीच नाही, समजलीच नाही, तर आपण आयुष्यामध्ये त्या गोष्टीबद्दल दुसऱ्यांनाही सांगू शकत नाही. त्याच्यामुळे चुकीचा अर्थ निघतो. म्हणून जे खरं आहे ना, जे खरं आहे, सत्यता आहे, ते इतरांसमोर मांडण्याची बघा या मनामध्ये इच्छा निर्माण करा. भक्ती म्हणजे काय? देव म्हणजे काय? हेच देव आहे आणि हीच भक्ती आहे. ज्या गोष्टीमुळं आपल्यामध्ये परिवर्तन घडून येईल, ज्या गोष्टीमुळं आपल्यामध्ये लोभ, अहंकार याचा नाश होऊन जिथे माणुसकी धर्म जपला जाईल, हीच आहे भक्ती. नाहीतर अशा किती पौराणिक कथा ऐका किंवा किती काही देव करा, पण जिथे परिवर्तन घडत नसेल तिथे त्या भक्ती मार्गाचा काहीही फायदा नाही. म्हणजेच काय? बघा, एक साधू असतो. तो साधू बघा रोज परमेश्वराची पूजा करत असतो, भरपूर पुस्तकं वाचन पठण करत असतो, सर्व आरत्या त्याच्या पाठ असतात. पण जेव्हा त्याच्या घरामध्ये एखादी गाय येते, एखादा बघा लहान मूल येतं, तेव्हा त्याला तो नकोसा होतो. तेव्हा त्याला मदत करावीशी वाटत नाही. पैसा भरपूर असतो, पण तरीसुद्धा त्याची इच्छा मदत करायला होत नाही. तर या भक्तीचा, या देवदेव करण्याचा काही फायदा आहे का? जर आपण जेवण करत असू, अन्न ग्रहण करत असू, तेव्हा समोरचा एखादा प्राणी आला, कुत्रा आला, जेव्हा तुम्ही तुमच्या ताटातलं बघा त्या कुत्र्याला देता, एखाद्या भुकेलेल्याला देता ना, ते एवढं मोठं पुण्य आहे ना. नुसतंच तुम्ही नावासाठी अन्नदान करता. बघा, तुमचं नाव वरती यावं, सर्वांना माहीत व्हावं की यानं इथं अन्नदान केलं, म्हणून जर तुम्ही असे करत असाल ना, ते कधीच पुण्यामध्ये होत नाही आणि ते कधीच पुण्यामध्ये येत नाही. आताची या कलियुगामध्ये हेच चालू झालं आहे. माणूस बघा या गोष्टी करतो, मोठमोठे अन्नदान करतो, मोठमोठ्या सभा घेतो. कारण का? कारण त्याला इतरांसमोर आपण किती मोठे आहोत हे दाखवायचं असतं. पण बघा, समर्थ सांगत आहेत की आपल्यालासुद्धा वाटत असतं आपण हे करावं, पण हे अन्नदान म्हणजे काय? बघा, खरं अन्नदान हेच आहे की आपण जेवण करत असू आणि जेवण करता वेळी एखादा भुकेलेला आला, बघा एखाद्याला तहानलेला आला, तेव्हा त्याला आपल्या ताटातलं लगेच काढून द्यावं. हेच खरं अन्नदान आहे. तर दुसरीकडे कितीही खर्च करू द्या कोणी, कितीही लाखो रुपये अन्नदान करूनसुद्धा ते पुण्य मिळत नाही ना. जेवढा आपल्या ताटातलं आपण इतरांना देतो ना, तेच खरं अन्नदान आहे. कुणी काहीही म्हणो, त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. तुमचं जीवन आहे ना, तेच सुंदर आहे आणि तेच जपा. कारण या जगामध्ये बघा, तुमच्या चुक्या काढणाऱ्या भरपूर भेटतील, तुम्हाला चुकीचं ठरवणारे भरपूर लोक असे भेटतील. पण जेव्हा तुम्हाला वाटेल ना की माझी चुकी झाली आहे, तर मनोमन समर्थांची माफी मागा, सद्गुरू चरणाशी लीन व्हा की समर्थ, माझ्याकडून ही चूक झालेली आहे. आपल्या चुक्या असतात, आपला कमीपणा असतो, तो कुणासोबत शेअर करू नका.
कारण जे हात असतात ना तुम्हाला मदत करणारे असतात तेच बघा पुढे जाऊन तुम्हाला त्रास होऊ शकतो. म्हणून आपलं दुःख असतील ना जास्त कुणाला सांगत बसू नका. तुमच्या मनामध्ये ठेवा, त्याच्यावर काम करायला सुरुवात करा. कारण बघा आपला दुश्मन असो किंवा कोणी असो त्याच्याशी भांडण करत राहू नका. जर त्याच्यावर विजय मिळवायचा असेल ना तर बघा त्याच्यापेक्षा मोठे व्हा, तोच खरा विजय असतो. म्हणजेच काय, म्हणजेच आपली किमया दाखवा. आपल्यामध्ये किती ऊर्जा निर्माण करण्याची शक्ती आहे ना, त्याच्यापेक्षा मोठं होऊन दाखवा. मोठं म्हणजे काय, सद्गुण विचारांनी सुद्धा आणि सगळ्या धन संपत्तीमध्ये सुद्धा. तेव्हाच बघा आपण मोठे झालो असे समजू, नाहीतर त्याच्याशी भांडण करून काहीही फायदा नाही. उलट वादविवाद होतील, बाकी काहीच होणार नाही. म्हणून समर्थांनी सांगितलं आहे की या कलियुगामध्ये हे जीवन जगणं खूप कठीण आहे. पण ज्याच्या जीवनामध्ये भक्ती मार्गाचा संग असेल, परमेश्वराचं बघा हे नाम या मुखामध्ये असेल तर त्याचंच जीवन सर्वात सुखदायी आहे. जय जय रघुवीर समर्थ.